हॅलो एव्हरीवन. माझं नाव वैष्णवी गुरुनाथ हेडले. मी बेसिक ग्रामर कोर्स जॉईन केलेला आहे. ही माझी 3rd टाईम आहे. जेव्हा मी पहिल्यांदा कोर्स जॉईन केला तेव्हा मी जस्ट 8th पास झालेली होते आणि इंग्रजीचं म्हणजे अगदी भीती मनात होती. आणि असं म्हटलं जातं की कुठलीही गोष्ट शिकण्यामध्ये जर सगळ्यात काही मोठा अडथळा असेल तर ती म्हणजे आपल्या मनातली भीती. आणि जेव्हा मी सुरुवातीला इथं आले तेव्हा सरांनी अगदी सुरुवातीच्या काही दिवसातच आपल्या स्टुडंटच्या मनातली भीती कमी करण्याचं हे सगळ्यात एक महत्त्वाचं काम केलं. पुढे शिकण्याचा प्रवास हा सुखकर होत गेलाच, कारण एकदा मनातली भीती गेली की हळूहळू स्टेप बाय स्टेप सर अगदी बेसिक लेवलपासून शिकवतात, त्यात काही डाऊटच नाही. आणि मग नंतर टेन्स झालं किंवा आपलं व्हॉईस, डिग्री, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, हे अगदी स्कूल लेवलला जे क्वेश्चन येतात तिथंपासून ते कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या लेवलपर्यंतचे क्वेश्चनसुद्धा ह्या बॅचमध्ये कव्हर करून घेतले जातात. आणि सोबतच नंतर मी स्पोकन क्लास जॉईन केला. स्पोकन क्लासमध्ये काय होतं की जे काही आपण इथे शिकलेलं आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन, स्टेज करेज वाढवण्याचं काम सर आमच्याकडून करून घेत असतात. मग वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज जसं की ग्रुप डिस्कशन असेल, डिबेट असेल, ह्या अशा अनेक ॲक्टिव्हिटीज स्पोकन बॅचमध्ये कंडक्ट होतात. त्यामुळे ओव्हरऑल इंग्रजी शिकण्यासोबतच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि बोलताना आपले हावभाव कसे पाहिजेत, आपली बॉडी लँग्वेज कशी पाहिजे, इथंपासून अगदी मायन्यूट गोष्टीपासून सर आपल्याला शिकवतात. त्यामुळे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व तर येतच, पण आपल्या पर्सनॅलिटीमध्ये डेव्हलप होण्यामध्ये खूप जास्त मदत होते. त्यामुळे मी सर्वांना असं सजेस्ट करेन की आपल्या मनातली एकदा भीती जाण्यासाठी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी आपण हा कोर्स केलाच पाहिजे. थँक्यू.